अहो कोणीतरी आले, लवकर या इकडं. अनिल साहेब, राऊत साहेब, ओ राऊत साहेब, राऊत साहेब लवकर इकडे, मी कोणीतरी पकडलंय. देवा, गोपाळनं ललिताईसने पकडलं काय? ओ राऊत साहेब, अरे कुठे आहे सगळे? अहो आतमध्ये आहे राऊत साहेब. अहो कुठे आहे तुम्ही? गोपाळ का ओरडतोय? हे चल लवकर. राऊत साहेब, अहो तुम्हाला आता इथं कोणी बाहेर जाताना दिसलं का? तुम्ही इथं नव्हता का? नाही, कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती इथं आतमध्ये घुसली होती. मला काही नीट कळलं नाही, अंधार होता, डोळ्यावर टॉर्च मारली माझ्या. मी असं पकडायचा प्रयत्न केला, माझ्या हातावर मारलं आणि पळून गेली. कोण आला असेल इथं? काय महत्वाच्या फाईल बिल तर नाही ना नेल्या? ए फाईल चेक करा. ए तू बाहेर जाऊन बघ, पहिली ह्याची फाईल बघितली पाहिजे. अहो राऊत साहेब, ऐकून तरी घ्या राव. वाचले. ललिताई, मी म्हणलेलं का नाही तुम्हाला, एवढं रात्री रिस्क नका घेऊ, पण तुम्ही ना माझं ऐकतच नाही काय. आता त्या पोलिसांनी जर तुम्हाला पकडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं सांगा बरं आपल्याला. नाही, तुमची सगळी मेहनत वाया गेली असते का नाही? माझं ऐका, इथनं पुढं अशी जोखीम पत्करू नका. जोखीम नाही तिथं प्रेम कसलं भाऊजी. आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी जोखीम घ्यावीच लागते. आणि मला फक्त बघायचं होतं सुखरूप आहेत का नाही, ह्यांना काही झालंय का, ठीक आहेत का. आता माझ्या डोळ्यांनी बघितलं ना मी, आता माझी खात्री पटली का हे ठीक आहेत. आता काही टेन्शन नाही ना आता टेन्शन झालं ना तुमचं समाधान. बघितलं ना त्याला. आता लवकरात लवकर जावं इथनं. पोलीस आपल्या मागावच असतील. तुमच्यामुळे मी पण अडकायचो एखाद दिवशी. भाऊजी, माझ्यामुळे तुम्हाला लयच त्रास होतोय, सॉरी बरं का. त्रासाचं काही नाही हो ललिताई, पण तुम्ही काळजी घेत जावा तुमची. जाऊ का आता? जाऊ का? जाऊ.